ही रेमेडी लावायला सुरुवात केली तर तुमचा हेअरफॉल 100% थांबेल, केसांची वाढ दुपटीने सुरू होईल। जर तुमचेही केस खूप जास्त गळत असतील, पांढरे झाले असतील आणि तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे लांब, दाट आणि मजबूत केस हवे असतील तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे। तुमच्या सुद्धा केसांची वाढ होत नाही, केस खूप जास्त गळतायत, अगदी अशा प्रकारे केस गळतायत की केसांमध्ये हात घातला तरी केस हातात येतात, फरशीवर केस दिसतात, झाडू मारताना बेडवर सगळीकडे केसच दिसत असतील तर या उपायाचा वापर तुम्ही नक्की करा। मग बघा तुमच्या केस गळण्याची समस्या इन्स्टंट थांबेल आणि दुपटीने केसांची वाढ सुरुवात होईल। आता कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे हे सगळं मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर चला आजच्या या घरगुती उपायासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथं घ्यायचं आहे खोबरेल तेल। आता खोबरेल तेल केसांसाठी, केस गळण्याची समस्या कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे। खोबरेल तेल आजच नाही तर अगदी जुन्या काळातले लोक सुद्धा वापरायचे, म्हणूनच त्यांच्या केसांना खूप जास्त वाढ असायची, त्यांचे केस लांब दाट असायचे। पण आजकाल मात्र परिस्थिती फार वेगळी आहे। प्रत्येक जण केस गळण्याच्या, केस पांढरे होण्याच्या समस्येमुळे त्रासलेला आहे आणि केस लांब आणि दाट असायचे पूर्वी, पण आता मात्र अजिबात केस लांब होत नाहीत, वर्षानुवर्ष एकाच लांबीवर अडकलेले आहेत। ते सगळं कमी करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे खोबरेल तेल। सोबतच मी इथं घेतलंय थोडंसं एरंडीचं तेल सुद्धा। आता केसांची वाढ दुपटीने करण्यासाठी एरंडेल तेल भरपूर फायदेशीर असतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तुमच्या आयब्रोज वाढत नसतील किंवा दाट नसतील, केस विरळ पातळ झाले असतील तर तुम्ही एरंडेल तेलाचा सुद्धा वापर करू शकता। भरपूर इफेक्टिव्ह अशा या गोष्टी आहेत ज्या सहज आपल्याला अवेलेबल होऊ शकतात। आता इथं एरंडेल तेल सुद्धा आपल्याला या उपायासाठी वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर मी इथं वापरणार आहे 1 ते 2 कॅप्सूल इतकं विटॅमिन ई। आपल्या केसांना नैसर्गिकपणे मॉइश्चराइज ठेवून केसांमध्ये एक छान चमक आणण्यासाठी, मऊपणा आणण्यासाठी इथं आपल्याला विटॅमिन ई ची कॅप्सूल सुद्धा वापरायची आहे। तर या तीनही गोष्टी आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर ठरतात। तुमची केस गळती कमी करून केसांमध्ये ज्या काही समस्या असतील, स्प्लिट एंड्स असतील, केस अगदी रुक्ष, कोरडे, निर्जीव दिसत असतील तर हे कमी करण्यासाठी या तीनही गोष्टी फायदेशीर आहे। सोबतच जर तुम्हाला केसांची गळती सोबतच केस पांढरे होत असतील तर अशा पद्धतीनं खोबरेल तेलामध्ये या घरगुती गोष्टी टाकून तुम्ही घरगुती तेल सुद्धा बनवू शकता, ज्याची डिटेलमध्ये प्रोसेस आपल्या चॅनलवरती आहे। बरेच व्हिडिओ आहेत, तुम्ही ते फॉलो सुद्धा करू शकता। इथे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते। अशा पद्धतीनं बारीक गॅसवर लोखंडी भांड्यामध्ये खोबरेल तेल सोबतच एरंडीचं तेल हे टाकून आपल्याला घरगुती गोष्टी टाकून घरगुती तेल बनवायचं आहे। या सगळ्या गोष्टींना केसांसाठी भरपूर फायदेशीर आहेत आणि हे तेल तुम्ही कस्टमाइज पद्धतीनं सुद्धा करू शकता। यापैकी कुठल्याही घटकाची तुम्हाला ॲलर्जी असेल किंवा जो घटक तुम्हाला सूट होत असेल तो तुम्हाला या तेलामध्ये टाकायचा आहे आणि अशा पद्धतीनं घरगुती तेल बनवायचं आहे। तर हे घरगुती तेल तुमच्या केसांच्या सगळ्या समस्या संपून पांढरे केस सुद्धा काळे होण्यासाठी 100% फायदेशीर आहे। इतकं इफेक्टिव्ह हे तेल आहे आणि त्यामुळेच मी म्हणते जर तुम्ही ही होम रेमेडी तुमच्या केसांवरती अप्लाय करायला सुरुवात केली ना, तुमची केस गळती कमी होईल, पांढऱ्या केसांची समस्या संपेल आणि केसांची वाढ दुपटीने व्हायला लागेल। आता अशा पद्धतीनं जर तुम्हाला हे तेल बनवण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही खोबरेल तेल, एरंडीचं तेल आणि विटॅमिन ई ची कॅप्सूल एकत्र करून तुम्हाला केसांसाठी त्याचा वापर करायचा आहे। आणि जर तुमच्याकडे वेळ असेल किंवा खरोखर तुम्ही जर थोडीशी मेहनत केली आणि अशा पद्धतीनं जर घरगुती तेल बनवून केसांवरती वापरलं तर 100% तुम्हाला नक्की फायदा मिळेल। तर चला अशा पद्धतीने हे तयार करून घेतलेलं जे तेल आहे, जे मी माझ्या केसांवरती अप्लाय करणार आहे। आता हे तेल आहे हे कधीही आपल्याला असंच केसांवरती लावायचं नाहीये, कारण याच्यामध्ये घेतलेलं एरंडीचं तेल आहे तर ते थोडंसं चिकट असतं। त्याच्यामुळेच ना कधीही आपल्याला केसांवरती तेल लावण्यापूर्वी ते थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। डबल बॉइलिंग मेथडने आपल्याला तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर केसांवरती अप्लाय करायचं आहे। सोबतच केसांना हेअर ऑइलिंग करण्या अगोदर केसांमधला जो काही गुंता असेल तो सगळा व्यवस्थितपणे काढून घ्यायचा, ज्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन केसांमधलं व्यवस्थित ॲक्टिवेट होतं आणि आपण जे काही केसांमध्ये तेल लावतो, टाळूमध्ये जे तेल लावतो ते केसांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचण्यासाठी मदत होते। सोबतच केसांमधला गुंता काढताना केसांना बॅक कोमिंग करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे सुद्धा स्काल्पमध्ये सगळ्या बाजूने ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थितपणे ॲक्टिवेट होतं आणि ज्याचा परिणाम म्हणून केस गळती कमी होते आणि केसांची वाढ दुपटीने व्हायला सुरुवात होते। तर अशा पद्धतीनं केसांमधला गुंता व्यवस्थित काढून केस मोकळे करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपण तयार करून घेतलेलं हे कुठलंही ऑइल तुम्हाला दोघांपैकी शक्य असेल ते तुम्ही तयार करून घेऊ शकता। थोडंसं हे बॉईल करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला केसांवरती अप्लाय करायचं आहे। आता हा तुम्हाला उपाय कधी करायचा आहे तर आठवड्यातून किमान 2 वेळेला तुम्हाला अशा पद्धतीनं केसांमध्ये तेल लावून घ्यायचं आहे।
जर तुमच्या केसांमध्ये भरपूर चिकटपणा किंवा ऑइली स्कॅल्प असेल ना, तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं ॲलोवेरा जेल असतं ते सुद्धा वापरू शकता. मार्केट बेस किंवा घरगुती ॲलोवेरा जेल तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये तेलामध्ये ॲड करायचं आहे. छान फेटून घ्यायचं, मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे केसांवरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता इथं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ड्रॉपरच्या मदतीने किंवा अशा पद्धतीनं कॉटनच्या मदतीनं किंवा हलक्या हातानं बोटांच्या मदतीनं केसांचं छान असं पार्टिशन करून केसांच्या मुळांमध्ये व्यवस्थित हेअर ऑइलिंग करून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे आपल्या टाळूमध्ये जे काही घाण असेल, इन्फेक्शन असेल, हे स्वच्छ होण्यासाठी मदत तर होतेच, सोबतच आपल्या केसांच्या मुळापर्यंत हे पोषण पोचतं आणि त्यामुळे जर आपल्या केसांना छान पोषण मिळालं, हेल्दी स्कॅल्प मिळालं तर केस गळती आपली कमी होऊन केसांची वाढ दुपटीने व्हायला सुरुवात होते. सोबतच तुमच्या केसांमध्ये जे काही स्प्लिट एंड्स तयार होतात किंवा केस अगदी ड्राय किंवा फ्रीझी दिसायला लागतात हे सुद्धा या तेलामुळे कमी होतं, कारण तेलामध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज असतात जे आपल्या केसांना केस वाढीसोबतच छान मऊ, मुलायम, चमकदार ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला छोटे छोटे केसांचे पार्टिशन करून हलक्या हातानं केसांच्या मुळांमध्ये तेल जे आहे ते व्यवस्थितपणे लावून हलकासा मसाज सुद्धा करायचा आहे, ज्याच्यामुळे हे तेल आहे हे वरवर न राहता केसांच्या आतल्या लेअरपर्यंत जाऊन आपल्या केसांना आवश्यक असलेले सगळे हेल्दी पोषक घटक मिळतील आणि त्यामुळे सुद्धा केसांची तुमची सगळी समस्या हळूहळू कमी व्हायला लागेल. आता छान पद्धतीनं तुम्हाला हे केसांमध्ये लावल्यानंतर ना केस व्यवस्थित बांधून ठेवायचेत. अजिबात केस मोकळे सोडायचे नाहीत, कारण केस मोकळे असतील तरीसुद्धा भरपूर केसांमध्ये गुंता होतो आणि केस गळण्याची समस्या होते. तर व्यवस्थित हेअर ऑइलिंग केल्यानंतर हलक्या हातानं 2 ते 3 मिनटं स्कॅल्पमध्ये व्यवस्थित मसाज करायचा, ज्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन छान ॲक्टिवेट होणार आहे. आपल्या केसांना आवश्यक असणारी सगळी पोषक घटक सोबतच ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित फ्लो झाल्यामुळे तुम्हालासुद्धा तुमच्या केसांच्या हेल्थमध्ये भरपूर चांगले परिणाम झालेले दिसतील. सोबतच केस गळती आपल्या कामाच्या स्ट्रेस आणि बदललेल्या लाईफस्टाईलमुळे होते, तर शक्य तितकी लाईफस्टाईल बदलण्याचा प्रयत्न करा आणि कामाचा स्ट्रेस असेल तो कमी घेण्याचा प्रयत्न करा, ज्याचा परिणाम सुद्धा तुमच्या हेल्थवर आणि केस गळतीवर नक्कीच दिसून येईल. सोबतच आपल्याला हेअर लेंथवर सुद्धा छान असं जे आहे ते हेअर ऑइलिंग करून घ्यायचं आहे. हलक्या हातानं संपूर्ण प्रोसेस आपल्याला जे आहे ती फॉलो करायची आहे. बघा, काही आठवड्यांमध्येच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये भरपूर चांगला बदल झालेला दिसेल. आजकाल आपण महागड्या ट्रीटमेंट घेतो किंवा केमिकल वापरतो, ज्याच्यामुळे आपण केसांना तेल लावायचं विसरतो किंवा कंटाळा करतो. पण खरं सांगू का, ह्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या केसांच्या मुळांना मजबूती देतात, बळकटी देतात आणि त्यामुळे आपली केस गळती कमी होते. जे आपले पूर्वीचे लोक करत होते त्या गोष्टी आपण करत नाही आणि त्याच्यामुळेच ह्या नवनवीन समस्या आपल्याला फेस कराव्या लागतात. तर असो, छान केसांची वेणी घालायची आहे, केस अजिबात मोकळे सोडायचे नाही आहेत आणि त्याच्यानंतर सेकंड डे तुम्हाला नॉर्मल शॅम्पूने हेअर वॉश करायचा आहे. भरपूर सुद्धा गरम पाण्यानं केस धुवू नका किंवा हार्ड शॅम्पू सुद्धा वापरू नका. बघा, एका आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या केसांमध्ये बदल झालेला जाणवून येईल. केस गळती कमी होऊन केसांची वाढ दुपटीने व्हायला सुरुवात होईल आणि त्यानंतर तुमच्या केसांमध्ये झालेला बदल बघून तुम्ही कधीही हेअर ऑइलिंग स्किप करणार नाही. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर. सी यू सून. आणि नक्की तुमच्या केसांना हेअर ऑइलिंग करा आणि तुमच्या केसांमध्ये झालेले बदल कमेंट